नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी मी ना व्लॉग बनवला आहे. आज ना खूपच ऊन आहे आणि आमच्याकडं तर लाईट पण गेली आहे. त्यामुळं घरात इतकं गरम होतं आहे. म्हटलं मस्तपैकी जाऊन जरा अंगणातल्या ह्या जांभळाच्या झाडाखाली बसावं सावलीत. म्हणूनच ओट्यावर खुर्ची टाकून बसली आहे. बघा इकडं सगळं आमचं हायवेला घर आहे. इकडं सगळं शेत आहे आपलं आणि अंगणात आपल्या ओट्यावरची थोडीशी सावली पडते ह्या झाडाची. मग गार वाऱ्याला मी बसली. इथं अडुळशाचं झाड आहे. इथं कढीपत्ता आम्ही लावला होता. तो कढीपत्ता आहे, त्याला तर जीवदानच मिळालं आहे. गटरातनं काढून आणला होता, पण तो इतका छान फुलला. एक छोटंसं रोपटं आम्हाला मिळालं होतं. आणि ते हे आहे पारिजातकाचं झाडाला पाणी कमी पडतं आहे उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे पानं अशी झालेली आहेत बघा याची. पण हे खूप छान सुवास आणि मस्त फुलं देतं. इकडंच पलीकडं बघा, आता मी काय दाखवणार आहे तुम्हाला. इथं पलीकडे एक मस्तपैकी झाड आहे. ते झाड आहे आपल्या सीताफळाचं. याची छाटणी केल्यामुळे एक छोटंसं डेरेदार तयार झाले. इथं बघा त्याला छोटी छोटी सीताफळं आलेत. अशी ही गार वाऱ्याची संध्याकाळ मस्तपैकी. ह्या आमच्या जांभळाला ना आता जांभळं पण लागायला लागलेली आहेत. ह्या वर्षी जरा पहिला बहर असल्यामुळं कमी येतील असं सगळे म्हणत आहेत. पुढच्या वर्षीपासून खूप येतील. तरी बघा इथं तुम्हाला दिसत आहेत का जांभळं. मी थोडंसं हलकं झूम करून दाखवते आहे तुम्हाला. ही जांभळं जी आहेत ना ते अतिशय गोड आहेत. कालच आम्ही 1-2-4 काढले होते, पण हे घड खूप उंच वाढलेत, त्यामुळे ते काढता येत नाही आहेत. आता उन्हाळा असल्यामुळं आम्ही आता काही झाडाची छाटणी करणार नाही, परंतु थंडीत नक्कीच शेंडे कापू. त्यामुळे पुढच्या वर्षी जरा खालीच जांभळं येतील. तर मस्त गार हवेचा, थंड वाऱ्याचा आस्वाद घ्यायला खेड्यातच राहायला लागतं. तर या मंडळी एकदा आमच्या घरी.